वॉरमुळे अचानक झालेला LPG गॅस तुटवडा, त्यावर पर्याय सोलर कुकर. मी हा गेली 25 ते 30 वर्ष वापरते आहे. हा कसा असतो, पदार्थ कसे शिजवावे, ॲल्युमिनियमची भांडी वापरू नये म्हणून जुगाड काय, हे सगळं आज आपण बघूया. मी सासरी आले तेव्हा माझे सासू सासरे ऑलरेडी हे वापरत. याचे अन्न शिजवायचे डबे असे ॲल्युमिनियमचे असतात, कारण हा धातू पटकन गरम होतो आणि अजून हीट ॲब्सॉर्प्शनसाठी बाहेरून काळा रंगवतात. यात डायरेक्ट अन्न शिजवायला नको म्हणून मी यात बसणारे स्टीलचे डबे वापरते. डब्यात खाली अर्धी वाटी पाणी घालायचं. वरण भाताचे डबे कुकरमध्ये घालतो तेवढं पाणी घालून ठेवायचे आणि बंद करायचं झाकण. हा ॲल्युमिनियमच्या पेटीसारखा दिसतो. काम झालं की उचलून ठेवता येतं. गरम होतो म्हणून कापड बांधलंय हँडलला. बाजूला सूर्यकिरणांचा अँगल ॲडजस्ट करायला होल्सवाली पट्टी दिली आहे. आता सूर्य चूल लावल्यावरती आरसा कसा ॲडजस्ट करायचा, तर ते ॲडजस्ट करायला ही पट्टी दिलेली आहे. ही पट्टी आपल्याला अलाउ करते की सूर्याची येणारी किरणं याच्यावरती फोकस करता येतील. आत्ता दाखवलं मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यात लावलेला, पण बघितलं तर तुम्ही रिफ्लेक्शन इकडे बाहेर चाललं, तुम्हाला जमिनीवर दिसत असेल. मी जसं हे हलवतो तर याचा आपल्याला याच्यावरती फोकस आणायचा आहे. त्याच्याकरता सगळ्यात आधी आपण अँगल ॲडजस्ट करूया. आता ही जी वरची रेघ आहे ती मी याच्यावरती ॲडजस्ट केली इथपर्यंत. तो जो कवळसा रिफ्लेक्शन येतोय तो ओके इथे ॲडजस्ट झाले, पण इथे बघितलं तर तुम्ही इथे बाहेर येतो. म्हणजे मला या पेटीची थोडी अँगल बदलावा लागेल, तो सूर्याकडे करावा लागेल. आता तो सूर्याकडे केल्यावरती सगळ्या चौकोनात माझं रिफ्लेक्शन ॲडजस्ट झालंय. पण सूर्य जाणार आहे पुढे, त्यामुळे मला हे अजून थोडंसं टिल्ट करून ठेवावं लागेल. म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन कंटिन्युअसली ह्याच्यावरती राहील आणि माझे पदार्थ शिजत राहील. हो, तुमचा फोन आला, 15 मिनिटं द्या. हां एक वाटी रात्रभर भिजवलेले छोले. आधीचं पाणी काढून 1 वाटी पाणी घाला. 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 मोठा चमचा धणेपूड, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा तांबडं तिखट, अर्धा छोटा चमचा हिंग, 2 दालचिनीच्या काड्या, 4-5 मिरे, 2 तमालपत्र, 1 चमचा मीठ, 1 वाटी पाणी. मिक्सरमध्ये पातळ वाटून घ्या आणि छोल्यांमध्ये मिक्स करा. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घाला. डब्यात खाली 2-3 चमचे पाणी घालायचं. छोल्यांचा डबा ठेवायचा आणि याला सोलर कुकरमध्ये ठेवायचं. याच्याबरोबर मी भात पण लावलाय. हे साधारण 3.5 ते 4 तासामध्ये दोन्ही तयार झालं. तर 4 तासामध्ये हे छोले अगदी कुकरमध्ये शिजतात तसे मऊसूत शिजलेत आणि आपला भात सुद्धा तयार आहे. भातही छान शिजलाय. अशा पद्धतीने थोडासा टाइम मॅनेजमेंट केला तर 1 वाजता जेवणाच्या वेळेपर्यंत आपला छोले भात तयार असेल. आपली एका वेळेच्या जेवणाची छान सोय झालेली असेल आणि आपल्याकडे गॅस असेल तर त्याची बचतही होईल. आणि हे सोलर कुकरमध्ये शिजलेले छोले अतिशय चविष्ट लागतात. जशी दम बिर्याणी असते तसाच या छोल्यांना दम दिला गेला आहे, त्यामुळे हे खूप छान शिजतात. त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स रिटेन राहतात. नक्की करून बघा. बऱ्याच जणांचा प्रश्न, सोलर कुकरमध्ये काय काय पदार्थ बनवता येतात. सोलर कुकरच्या डब्यात खाली 2-3 चमचे पाणी घाला. पाव कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये तिप्पट पाणी घाला.
चवीनुसार मीठ घाला, अर्धा कप गाजर, मटार, फ्लॉवर, फ्रेंच बीन्स या पुलावच्या भाज्या घाला, 3-4 वेलची, 8-10 काळी मिरी, 1 बडी वेलची, 2-3 लवंगा, 2-3 दालचिनीच्या काड्या, 2-3 तमालपत्र हे खडे मसाले घाला, 2 चमचे साजूक तूप घाला, मिक्स करून डबा ठेवा, झाकण लावा. रात्री बटाट्याच्या भाजीचं नियोजन आहे, त्यामुळे मी बटाटे सुद्धा उकडायला ठेवणार आहे. पुलाववर घालण्यासाठी कांदा आणि काजू भाजून घेऊया. कांदा बारीक आणि पातळ काप चिरायचे आणि फक्त सिंगल लेअर घालायची. मी डब्याच्या झाकणावर बेकिंग पेपर ठेवून त्याच्यावर हा कांदा घालणार आहे. काजू बारीक तुकडे आणि सिंगल लेअरमध्ये ठेवा. डब्यामध्ये बेकिंग पेपर घालून त्याच्यावर मी काजू भाजायला ठेवणार आहे. हे सगळे डबे सोलार कुकरमध्ये ठेवूया. आणि हा पुलाव 2 तासात तयार झाला आहे. तांदूळ आणि भाज्या छान शिजल्या आहेत. पुलाव मोकळा मोकळा झालेला आहे. कांदा आणि काजू सुद्धा छान भाजले गेलेले आहेत, पण कांदा अजून तासभर ठेवल्यावर छान कुरकुरीत भाजला जाईल. अशा पद्धतीने सोलार कुकरमध्ये अतिशय चविष्ट आणि रुचकर पुलाव झालेला आहे. तुम्हीही जरूर करून बघा. बऱ्याच जणांचा प्रश्न, सोलार कुकरमध्ये कुठल्या कुठल्या रेसिपीज बनवता येतात. एका काचेच्या बाउलमध्ये 2 मोठे चमचे दही, 2 छोटे चमचे तेल, 1 छोटा चमचा तांबडं तिखट, 1 छोटा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 2 मोठे चमचे तंदुरी मसाला, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 2 मीडियम बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं याला तसंच मुरू द्यायचं, कारण याला थोडंसं पाणी सुटतं. आणि मग तुमच्या अंदाजाने तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं. मी पाव वाटी पाणी घातलंय आणि मग सोलारच्या डब्यामध्ये हे सगळं घालायचं. माझ्याकडचा सोलारचा डबा ॲल्युमिनियमचा आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट कुकिंग नको म्हणून मी एक स्टीलचा डबा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं बटाट्याचं मिश्रण घातलं आहे आणि नंतर बोल विसळून 2 मोठे चमचे एवढं अजून पाणी घातलं आहे आणि त्याच्यावर स्टीलचं झाकण लावून मी हा डबा तयार केला आहे. रश्श्यासोबत खाण्यासाठी मी आज जिरा राईस बनवणार आहे. तर एका स्टीलच्या डब्यामध्ये पाववाटी बासमती तांदूळ घालायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्यामध्ये तिखट पाणी घालायचं, 1 छोटा चमचा जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं आणि हा डबासुद्धा मी सोलारच्या डब्यामध्ये घातला आहे, त्याच्यावर स्टीलचं झाकण ठेवलं आहे आणि हा डबासुद्धा तयार करून घेतला आहे. आत्ता 10 वाजलेत. मी अँगल ॲडजस्ट करून हे दोन्हीही डबे इथे ठेवणार आहे. 12:30ला मी चेक करून गेले, बटाटे व्हायचे राहिले होते. आता 1 वाजलाय. तर आता बघूया आपण. भात तर आधीच ऑलरेडी शिजलेला आहे आणि बटाट्याच्या रस्स्याला मस्त उकळी फुटली होती. बटाटा शिजलाय का ते बघूया. हा बटाटा मऊ दिसतोय, तर मी एका चमच्याने तो असा दाबून बघितला तर तो छान शिजलेला आहे. असाच घरात नेऊन गरम गरम जर 2-3 मिनटं झाकून ठेवला तर मस्त वाफ दवेल आणि बटाटा आणखी मऊ शिजेल. मस्त बटाट्याचा रस्सा आणि जिरा राईस तयार आहे. जरूर करून बघा. सोलार कुकरमधले ॲल्युमिनियमचे डबे वापरण्याच्या ऐवजी मी आता घरातलेच स्टीलचे डबे वापरते आणि ही एक छोटी वाटी आहे. आम्ही 3 लोक आहोत, तर ह्या 3 छोट्या वाट्या भरून मी तांदूळ घेतलेले आहेत आणि 3 छोट्या वाट्या भरून मी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ तांदूळाचं प्रमाण मी समान ठेवलंय म्हणजे प्रोटीन्स भरपूर मिळतात. याच्यामध्ये मीठ, हळद, हिंग, जिरे आणि तूप घालायचं. पाणी घालायचं. मी आज अंदाजाने पाणी घातलंय, तुम्ही अगदी मोजून पाणी घाला, कारण माझा अंदाज थोडासा चुकलाय. तुम्हाला ते नंतर लक्षात येईल. हा डबा तयार करून घेतला. आता दुसऱ्या डब्यामध्ये मी चिरलेला लाल भोपळा, पाणी, हिंग, जिरे आणि मीठ घातलंय आणि हे पण ढवळून डबा तयार केलेला आहे. आता सोलार कुकरमध्ये मी हे डबे ठेवते. आणि साधारण 2 ते 2.5 तासामध्ये हे दोन्ही तयार होईल. मी 2-2.5 तासांनी आले तेव्हा अगदी आभाळ भरून आलेलं होतं आणि पाऊसही सुरू झाला होता. म्हणून मी पटापट डबे उचलले, सोलारची पेटी बंद केली आणि उचलून ठेवली. हे सगळं करून घरात येईपर्यंत जोरदार पाऊस सुरू झालेला आहे.
नुसता धो पाऊसच नाही तर आमच्याकडे गारांचा पाऊस झाला. बघा कुंडीमध्ये सुद्धा भरपूर गारा पडलेल्या आहेत. खूप वेळ गारांचा पाऊस चालू होता. आता बघूया, लाल भोपळा तर शिजलाच असणार आहे. हा छान मऊ शिजलाय आणि खिचडी पण छान शिजली आहे. पण मी तुम्हाला सांगितलं तसं माझ्याकडनं याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी पडलं, त्यामुळे ही शिजली तर आहे पण थोडीशी ड्राय झाली आहे. कारण मी आता डबे बदललेत तर मला पाण्याचा जरा अंदाज येत नाही आहे. पण खिचडी छान शिजली आहे. आणि ही फोडणी आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सोलार कुकरमध्ये आपण उकडतो पण मग पुढे काय, तर मी अशा फोडण्या बनवून ठेवते. याच्यामुळे आपण ह्या फोडण्या 8 ते 10 दिवस ठेवू शकतो आणि सोलार कुकरमध्ये उकडलेल्या गोष्टींवर या फोडण्या घालू शकतो. आता ह्या लाल भोपळ्यामध्ये भरपूर पाणी आहे, ते पाणी काढून मी पिऊन घेतलंय. याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, दही घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपण तयार केलेली फोडणीमधली 1 चमचाभर फोडणी घालायची. मी याच्यामध्ये लसूण घालायचं टाळलंय. मी मिरची आणि जिरे असलेली फोडणी घातली आहे. आता खिचडी वाढून घ्यायची आहे, त्याच्यावर कोथिंबीर घालायची आहे थोडीशी आणि मस्त भरपूर लाल भोपळ्याचं भरीत घ्यायचं आहे. हे भरीत प्रोबायोटिक म्हणून काम करतं. आपल्या गट हेल्थसाठी अतिशय चांगलं आहे. आणि याच्याबरोबर एखादी लोणच्याची फोड, काकडीच्या फोडी घ्यायच्या आणि मस्त जेवण एन्जॉय करायचं. थँक्यू. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं तसं सोलार कुकरमध्ये मी आता घरातलेच स्टीलचे डबे वापरायला सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये अर्धा कप मसुरीची डाळ घालून स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये निवडलेली गवार घालायची. ही साधारण 2 वाट्या गवार आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर गूळ, हळद, जिरे, हिंग, तिखट, काळा मसाला, तेल, मीठ, कढीपत्ता, टोमॅटो घालून सगळं ढवळून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये अंगाबरोबर पाणी घालायचं आहे. आपल्याला साधारण 1.5 कप पाणी लागतं. अगदी गवार बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. डबा तयार करून घ्यायचा आहे आणि सोलार कुकरमध्ये ठेवायचा आहे. आता रेसिपीज बरोबरच मी तुम्हाला माझी बाग दाखवते. तर असे आंब्याची झाडं लावलेले आहेत. माझं किचनचं सगळं वेस्ट कंपोस्टमध्ये जातं आणि कंपोस्टवर हे सगळी झाडं मी लावलेली आहेत. तर माझ्याकडे शेवंती आहे, गवती चहा आहे, कारली आहेत. कारल्याचा वेल मस्त आलेला आहे. ह्याच्यामध्ये 3-4 कारली निघतात. काकडी पण येते, हिरवे टोमॅटो आहेत, केळीची झाडं लावलेली आहेत भरपूर सारी, लिंबू आहे, पुदिन्याची पानं आहेत, कढीपत्ता आहे, आणखीन वेगवेगळ्या जातीची टोमॅटो आहेत. इथे पालक आणि मेथी तयार होतीये, आळू आहे, नागवेलीचं झाड आहे, मिरच्या येतात, याला 10-12 मिरच्या येतात. हे सगळं कंपोस्टवर लावलेलं आहे मी. आणि मस्त दुधी भोपळासुद्धा तयार होतो आहे. आणि केळीची सालं वगैरे मी टाकून देत नाही, ते झाडांसाठी चांगलं पौष्टिक खत असतं. आणि मी इथे असं कावळ्यांसाठी आणि बुलबुलसाठी केळी आणि पाणी पण ठेवते. 2-2.5 तास झालेत. आता आपली गवारची भाजी छान तयार आहे. यातली गवार आणि डाळ दोन्हीही छान पुरेसं शिजलेलं आहे. अगदी मऊ गाळ पण नाही झालं आहे. मस्त भाजी तयार आहे. पोळी भाजी एन्जॉय करा, नक्की करून बघा. हीच भाजी तुम्ही साध्या कुकरमध्ये सुद्धा करू शकता. थँक्यू. गॅस टंचाईमुळे मी सोलर कुकर वापरायला सुरुवात केली आहे आणि याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ बनवता येतात त्याची मी एक सिरीज सुरू केली आहे. त्यावेळी माझ्या प्रत्येक व्हिडिओवर असा कमेंट येतो की ह्याच्यामध्ये फोडणी देता येते का, याच्यामध्ये पोळ्या बनवता येतात का. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट वापरतो ती वापरताना जसे त्याचे काही फायदे आणि तोटे असतात तसेच सोलार कुकरचे सुद्धा काही फायदे आणि तोटे आहेत. याच्यामध्ये फोडणी करता येत नाही, याच्यामध्ये पोळ्या बनवता येत नाही. गॅस आणि इलेक्ट्रिसिटीची बचत करण्यासाठी मी फोडणीसाठी एक जुगाड केलेला आहे. तो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही पण हे फॉलो करू शकता. नाही आवडला तर तुमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही फोडण्या बनवू शकता. मला हे माहिती आहे की कधीही ताज्या फोडण्या देऊन ताज्या भाज्या करणं चांगलं आहे, पण अडचणीच्या काळात आपण ह्या गोष्टी जरूर फॉलो करू शकतो. एका भांड्यामध्ये मोठ्या चमच्याने मोजून 1.5 चमचा तांबडं तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करायचं. आता कढईमध्ये मी इथे इंडक्शन वापरते. माझ्याकडे हा इंडक्शन आहे, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. पण फोडणी बनवताना मी ऑन केलं आणि मॅन्युअल चूज केलं आहे. याच्यामध्ये आपण एक डावभर तेल घालायचं आहे. तेल तापलं की जिरे घालायचे, भरपूर जिरे घाला आणि अगदी थोडासा हिंग घालायचा आहे आणि बारीक चिरलेला लसूण ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि यातला लसूण छान खरपूस झाला की ही फोडणी आपण जे
वाटीमध्ये तिखट काढून ठेवलं, त्याच्यावरती चरचरीत फोडणी घालायची. याला आमच्याकडे भुरका असं म्हणतात. हा भुरका जर तयार असेल तर आपण शिजलेल्या गोष्टीवरती वरून हा भुरका घालू शकतो आणि त्यामुळे तो पदार्थ छान चविष्ट लागतो. तर अशा पद्धतीने हा भुरका जर तुम्ही बनवून ठेवला तर तो 8, 10, 12 दिवस बाहेर फ्रीजच्या बाहेर छान राहतो. आता त्याच कढईमध्ये आपण दुसऱ्या प्रकारची फोडणी बनवून घेणार आहोत. मी परत ऑन केलेलं आहे, मॅन्युअल चूज केला आहे. डावभर तेल याच्यामध्ये घातलं आहे. आता तेल तापलं की जरा मोहरी घालून बघा. मोहरी छान तडतडायला लागली की याच्यामध्ये जिरे घालायचे. टेम्परेचर खूप वाटतंय म्हणून मी ऑफ करून टाकलं आता इंडक्शन. आणि ह्याच्यामध्ये मी अख्खा कुटलेला लसूण घातलेला आहे, हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि हिंग पण घातलेला आहे. आणि अशा पद्धतीने ही फोडणीसुद्धा तयार आहे. काही भाज्यांमध्ये आपण बिना तिखटावाली हिरवी मिरचीची आणि लसणाची ही फोडणी वापरू शकतो. अशा पद्धतीने दोन्ही फोडण्या तुम्ही करून ठेवू शकता. 12-15 दिवस या फोडण्या छान राहतात. आत्ता अशी वेळ आहे त्यामुळे आपण ह्या फोडण्या सूर्यचुलीमध्ये शिजवलेल्या पदार्थांवर घालून पदार्थ चविष्ट बनवू शकतो आणि खाऊ शकतो.